आज पुष्कळ दिवसांनी नरसोबावाडीला जाण्याचा योग आला, पण रस्त्यात गर्दीचा महासागर, प्रचंड ट्रॅफिक, तिथे गेल्यावर पार्किंग फुल आणि दर्शनासाठी अथांग रांग. आम्ही खूप दूरवर गाडी लावून पायीच मंदिराच्या आवारात पोहोचलो. गर्दी बघून मनात आले, आज किमान 2-2.5 तास तरी देवदर्शन दुरापास्तच. मी अंतःकरणातून दत्त नाव घेतले आणि त्याच क्षणी एवढ्या गर्दीत आमच्या हॉस्पिटलमध्ये रेडिएशन विभागात काम करणारा एक परिचित चेहरा अचानक दत्त म्हणून समोर आला. आज तो पुजारीच्या वेशात होता, मंदिरामध्ये दत्त सेवेमध्ये रुजू होता. आणि काय चमत्कार, त्यांच्यामुळे अवघ्या 5 मिनिटात अशा अफाट गर्दीत थेट दर्शन. डोळे पाणावले, मन गहिवरून आले आणि वाटले की देव पाहतो आणि ऐकतोही. छान दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. गर्दी तर होतीच. बाहेर आल्यावर माझे यजमान मला म्हणाले, एवढ्या गर्दीमध्ये तू एवढे दागिने घालून आलेली आहेस. आणि त्याच क्षणी त्या गर्दीत कोणीतरी माझा हात पकडला. क्षणभर धडधड वाढली. पण पाहते तर काय, माझी कॉलेजमधली ज्युनियर 20 वर्षांनंतर, तब्बल 2005 नंतर आज प्रथमच तिचे यजमान आणि तिच्या सासूबाई सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम येथून ते देवदर्शनासाठी आलेले होते. आणि विशेष म्हणजे तिने मला एवढ्या वर्षांनंतर ओळखले. त्या भेटीमध्ये शब्द कमी आणि भावना जास्त. क्षणार्धात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि मला असे जाणवले की आजचा दिवस हा फक्त देवदर्शनाचा नसून तो दत्त कृपेचा उत्सव होता. लवकर दर्शन आणि 20 वर्षांनंतरची ही हृदयस्पर्शी भेट. मन शांत झाले आणि अंतःकरणातून शब्द उमटले की देव जेव्हा कृपा करतो तेव्हा तो फक्त दर्शनच देत नाही, तर आपल्या आयुष्याला अर्थ देतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.